किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला. सीमा, स्वाती, अगं आज माझी रेशमी येणार आहे बाळ घेऊन घरी. काय झालं? आज संध्याकाळी सांगायचंय ते काय झालंय ते. मोठा कार्यक्रम ठेवलाय. हा, स्वागत करायचंय तिचं. हा, या बर का, आमच्या ह्याच्यात कुणीच केलं नाही तसा कार्यक्रम. हो, लय भारी करणार आहे मी. हा, अगं फुलं त्याला ऑर्डर दिली मी. मग ये बर का, नक्की यायचं. हो, सांगते ना मी. लय काम पडलंय अजून. साडा रागोळी वाल्याला बोलवायचं. आज कुठं एवढं काय खुश आहे का? एवढं खुश मावशी? माझी रेशमी यायची ना. खुशियों का दिन आया है, जो मांगा वो पाया है. आज मुझे मेरे मौसी ने मंदिर कह के बुलाया है. माँ, ओ मेरी माँ, ओ मेरी आइए आपका इंतजार है. पार्टी बघ, संध्याकाळी काय धमाका उडीते मी. पण असा लवकर ये जरा मदत करायला. जीवा भावाची मैत्रीण आहे मी. येणार म्हणजे येणार 100%. थोबड तोंडे खापराचं असलं तर फुटलं असतं. माझं ऐकून घे. बरोबर. संध्याकाळी मदत करायला लवकर ये. आणि या भेटेल ना पण या असलं तर येईन बाई. खादडायलाच ये नसती. आता अगं आज किती खुश आहे माझं. मला हॉटेलमध्ये पार्टी द्या बरं का. पण हॉटेलमध्ये पार्टी. हॉटेलमध्ये काय खाती, तुला घरी करून घाली ते अशी नाकाला येऊस तर. मग हॉटेलमध्ये नाही यायचे का? हॉटेलमध्ये नाही यायचे का? कुठं माझे रेशमी घेऊन जाते काय हॉटेलमध्ये? मी बरोबर जाईन. तुम्ही त्या येताना माझ्या संग. आता मी घडीभर सुद्धा बाहेर निघायचे नाही. कमून मग माझ्या म्हणजे रेशमीला दरवाजी काय थोबड तोंडाचे. मग माझ्या रेशमीला बघ असं कशी टकाटक करते. मी त्याची सगळी काळजी घेते माझ्या रेशमीची. मी इथून तिथून. तू रेशमीच्या आजूबाजूला सुद्धा भटकू द्यायचे नाही. कमून तसं झालं काय तुला सुरुवात आता? अगं झोपू द्यायची नाही तिला, खाऊ द्यायची नाही, पिऊ द्यायची नाही. हो तिकडे. मैं तेरी दुश्मन सरक. तू मेरी अगं, मला दुश्मन सांगायला जायचंय. तू सपेरा बहारो फूल तुम्हें बरसावे मेरी रेशमी आएगी खुशियों की मेरी फ्रेंड रेशमी आएगी. डिंग 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 डिंग. अगं या लागल्यात पुरीनं, आवरा पटकन. बाळन माझी सुनी यायला लागली. पुरीनं पण लय चांगलं केलं बाय. आमच्या कोणी भावकीत केलेलं नव्हतं बाई एवढं. हा, आवरा आवरा, हात उचला पटकिनी. ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर तोंडाचे मी नाचते मी डोलते. वाव काय नाही. झक्कास. दिवस उगवला नाही तू पडत होती इथं. हा, माझी मैत्रीण हे दे ग ते दे ग. आणि अजून आता शिकू उगवली होय. आणि चांगलं केलं वांगलं केलं. एकदम भारी केलं. मस्त आहे बरं का. मला लय आवडलं बरं का. लय भारी बाई. काय छान आहे. नाचू नको बरं का म्हणते याच्यावर, तुला सांगते. नाही मी वेलकम तिकडे उभा राहा. बरं असा प्युअरच्या खरं ना अशी तल्लप जाईल असा झकास मस्त गड्या. चहा करते ना, तुला मिरचीचा गरगुट पाहिजे ती. म्हणजे तुझ्या जिभीला तरी हाड राहील. नाही द्यायचं का मग चहा? नाही द्यायचा? जाऊ मी घरी. ह्याच्यावर पाय बिलकुल देऊ नको. ए म्हणजे इकडे. अगं लढ लावायचाय स्वागताला. पुढे डोक्यावर. अगं थोबड तोंडाचे, माझं तोंड खळू नको. चल तिकडे. चला घ्या. अगं काढू लाग ना आग ह्याच्यात. लावायला माचीस. तुझ्या तोंडानेच लावी ते. नाही तोंडाने हा. लागत असते. हा. किरकिर नका घाल. चला लवकर. थांब ह्याला धर. येतर बसू का? डोक्यावरच पीठ होते मी. बापरे काय मोठी लढ आहे मावशी. अग बाई कसं बांधलंय ग. जोरा थोडा जोरा. थांब. निघाले. हळू सावकाश. नाही बाई दरे. लय खुश आहे ग मी. लय खुश आहे. तुमच्यापेक्षा जबरदस्त खुशी म्हणजे मला आहे. धर, माझी धर, धर. मैत्रीण रश्मी यायची म्हणणार तिथं विषय संपला. घ्या बा. मध्ये धर, तोंड धर याचं. मग काय का अगं याचं धर तोंड. अगं लय खुशी झाली मला. नीट धर. ते खोकान इकडे खोकान.
ताट केलंय, घरातच राहिले ताट, बाहेर आणून ठेवायचं होतं. भावड्याला तरी फोन करते. हॅलो, अरे भावड्या कवर निघायचं यारवाडीत दुपारी. तर आता किती वाजल्या? 6:15 लेकराला गार लागन. त्या रेशमीचे कान बांधलेत का? हा बरं बरं, आले तोय जवळ. हा ठेव. पायरून हळूच टाक पाय. आली ग माझी माई, सुखात आली घरी. बडं लागू पाय. भारी डेकोरेशन केलंय सगळं, भारी वाटतंय. रेशमी, तुला बघून सगळे दवाखान्यातले ते दिवस आठवले बाई मला. सुख झाली आली माझी रेशमी घरी. कुणावर टाइम नाही यावं ग, तसा लय बेकार टाइम होता रेशमी. आता गेले ते आता वाईट दिवस, त्या गोष्टी आता काढायच्या नाही, मनात नाही आणायच्या. हा ना, माझं नातू आणि तू घरी सुखरूप आली. देवाची लय लय लाख लाख धन्यवाद देवाच. मम्मी, तो आपल्या लाईफ मधला एक खराब चॅप्टर होता असं समजून ते विसरून जा. आणि आता परत घरात त्या अशा आनंदाने negative बाबा, गोष्टी हा काढू ना. नका. विसरून जा. आता सुखाचे दिवस दिवस आले. पुढच्या गोष्टी बघा. आता लाईट पडती वरची, वरची लाईट आहे नाही त्याच्यामुळे. तुला म्हणलं होतं ना माझ्या भावड्यावरच जाणार. बघितलं का? आता मायावानी पण गव्हाचा. तुझ्या होडी उली तिल्यास म्हणून सगळं माझ्या भावड्यासारखा आहे. सगळ्या रस्त्याला बस गाडी मम्मी, तू इथे घेऊन त्याला मांडून घे. मी काय म्हणते, सगळ्या गाडीमध्ये हातातच घेतले बर का, मम्मीकडे द्या आणि माझ्याकडे नाही, नुसतं टाका माका बघत. भावड्या आवाज लाईट चमकती नाही. अगं ती मच्छरदाणी आणली ना भावड्यानी, त्याच्यावर ते असं टाकायचं बाळूत, म्हणजे हो का असं राहिलं ना मग डोळे नाही दिपत. बघितलं माझा भावड्याच आहे. लहानपणचा माझा भावड्याच आहे. आता त्याला ना गटलूच म्हणत असते मी. काय गटलू? गटलू? हा गटलू. आता हे अख्ख्या गाडीमध्ये नुसते बघतच टाकामाका बघत बसलेत. आता रात्रभर झोपायचे नाही. हा भावड्या, जरा कामधंद्याचं बघ. इरबळ टूक, इकडून आलं डोक, तिकडून आलं डोक. मला वाटत लवकर जाते. हा बाहेर गेलं का असं वाटतं कधी घरी. हा आता वड आहे ना बाबा, वड कशी आहे जीवाला. हा आता इकडून तिकडून आला, कामावर त्याचं लक्ष लागतंय वय आता. हा मग झालंय सगळं व्यवस्थित. मम्मी कुठे गेली? मम्मी कुठे आता? मिसरी लावित असन तुझे दव्याखान्यात, पण नुसते मिसरीचे पिचकाऱ्या. ती बाया मलाच बोलली. सवय आता त्या गोष्टी जाऊ द्या ना, पण आता मम्मी सोबत आली ते गरजेचं नाही का? हा त्यांना आता झोप शिजन नव्हती, ते झालं एवढं सगळं त्रास झोप झाला. नव्हती त्यांना म्हणून लावित होत्या मिसरी. हा. जाऊ दे, लावू दे मिसरी का लावी ना.
पण ते पण रातून द्या तिथं रडत बसल्या होत्या. जाऊ दे, तो टाइमच आता काढायचाच नाही नको आता. बाया नको ग, ते डोक्यात सुद्धा आणायचं नाही. गेला गेला देवाने आता- ठोकून टाकलं. हे एवढं सजावट आणि ते कोणाचं डोकं होतं? मग बावड्याचं आणि माझं तुम्ही तुम्हाला सांगितलं नाही. काय मग सरप्राईज कशी देतात? आणि फटाकड्याची लढ मग अरे त्यानेच बापरे, आणली, एवढी मोठी आणून ठेवलं, सांगू नको म्हणली. केली होती म्हणजे मला काहीच सांगितलं नाही. मला वाटलं काय नाही करायचे आता, मम्मीच्या इथं झालं होतं सगळं थोडं. असं कसं काय नाही करायचं, हिचा पुनर्जन्म झालाय. मग नवा जन्म झाला रे बावडे. आनंदाचा दिवस ग आज. तुम्हाला आता मोठं झाल्यावर लागली. हे मध्ये फुगाना का फोटो देऊ उठण बा. रेशमी उठलं ना तर ते झोपत नाही. रेशमी मला ऍडन केलं आणि काना जाऊन फुगा पुढे गाड्या बस थोबा तोंडाची म्हणणं मला एकदा सगळं म्हणतो इथं. हॅपी बर्थडे टू यू. थांब की मध्ये माकड चाळी गप ना. दर बावडे मध्ये तर तुला फिस्कुट फिस्कुट मला नको ते. अगं खाबते. आता लय भारी केक आहे, भारी होता, डेकोरेशन भारी, सगळंच भारी झालं बघा. हा बाय आनंद वाटतोय. अगं ती सळ्याले नाही का बघितलं का? अगं हळू खा की आहे का बघितलं? सर्वांनी करती. त्यासाठीच आली ती गिळायला. आता ती खुश आहे, तिची मैत्रीण एवढी खुश मध्ये परत गिळ आली गिळ आहे. गिळ. म्हणजे ना तू आता झोपला 10 वाजला उचायला लागला. आता तरी हळू बोलत जा बर का, असलं डेंजर आहे. रात्री जर उठलं ना असं झोपू देत नाही. हाय नाही 10 वाजला. ऐक ना तिला बोलव रडायला लागल्यावर. म्हणजे खरं बाई, अगं रात्री सांभाळायला ना बाई, अगं लय त्रास देते. हा बाई. उठलं ना दूध पाच बसवावं लागत, ढुकल्या खात, असं ढुकल्या खावं लागत. तू मला फक्त फोन कर, तोंडाचे याला नसते फोन लावून दे. लेकर, तोंडाचे नसते बघितलं का? खरं म्हणलं. हाताचा पाळणा करावा लागतो आणि नेत्राचा दिवा. बरोबर बोलला. हो, त्या घाल माहित तोंडात. खरं आहे, खरं आहे. अगं बस करे राहू दे ना. लय भारी. हो तिकडं पलीकडं. आता आलू नका. हे आज डावाना घासा पडला जाऊ का. रेशमी तुझ्यासाठी आले, मी भटकत पण नव्हते इथं. ते म्हणतात ना मटकीला आले मोड आणि मध्ये लय जिंदाड फोड. मम्मी कुठे आहे? इकडे ना. अहो, ये ना. माझी मम्मीने बाई केक नाही खाल्लं, तशी माझी मम्मी माझ्यासाठी धावत मग, आली. मग, आई ती आली का असती त्यासाठी बाई. सिजर झालं बाई, आता इथं काम करायला लगेच आली. का सासूने ठेवलं नाही ना जास्त दिवस. आईनं काम करायला. काय म्हणली? मी म्हणलं केक लय भारी असा. अजून 4 दिवस मम्मीकडे राहिले असते तर काय झालं असतं हेच म्हणत होते. किती- कशाला राहायची? मग 10 दिवस 15 दिवस तरी ठेवायचं. आपलं घर हागून भर असतंय. आपलं लिकरू आपल्या इथं हा. आल्यात ना ते आता राहत्यांना माहिती नक्स. तुम्हाला पण पोरी दिल्या ना देवाने 2-2. थोबड तोंडाचे गपडा. चांगला दिवस आहे. मानसीन माय सुनी मानसीन माय सुनी. तिच्या डोक्याला ताण करू नको बरं का. ओली बाळा ती नाही ती. केक खा. मला जास्त नको, मला जास्त नाही सांगितलं खायला, थोडस खा. बरं तू का ते उचलून घेते. नको मला मावशी पाठी आणा. खडूस नका करू जरा पाहू. मैत्रीण हा मी ते जरा. मरणाचा हात. आम्ही आणला खेळ हा करा. आता अर्धा ना मीच हानी दे आता एवढा पण. रेशमी तू टेन्शन नको घेऊ, तुला तर खायचं नाही तर बाकीच्यांना वाटावं लागेल मी आहे ना. शेतात बाजारांना. खाल्लाय तिने लय मोठा. राहू द्या. मी पण तुमची पोरगी आहे बरं का मावशी. हा आणि माझी मैत्रीण म्हणल्यावरती तुझी मुलगी झाली. कोकुला बाळ रागत येऊ दे. आमची आई आहे दोघींची. मांडीवर घेऊन जोजवा. पहिलं हे असं आहे रोजचा तमाशा. तुमचं त्यांचं काय पटत नाही वाटतं. मी कधी जरी आले ना तसंच तुमचं तोंडात. लय खोडीची. पहिलं आता उद्या कामाला बघा कशी येते पाटकीनी. ऐक ना, आता ऐक गोड मुलीन खोड मुडी. सांगायचं थोडी मदत बाई करायला.
मी काय म्हणते आता उद्यापासून लवकर यायचं लवकर, का आता ड्युटी कशासाठी थोडस बाळाला सांभाळ. तुला माहिती मी असलं टेन्शन ऐक ना मेन म्हणजे सिजर Scissor झाला. झालं तर टेन्शन घेतलं नसतं खरंय पण तू काम बिम करायचं नाही. काम मला हात लावला ना तू येईल मी मग कशाला कामाला म्हणजे सिजर आहे नॉर्मल 2 झालेत माझे ऑपरेशन हा नको नादी लागू. डोकं बाळातनीच 6 महिने वरला असतंय. ती बक 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 कोंबडी खुडूक कोंबडी कशी आहे तशी कॉक 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 म्हणजे जास्त लय बोलायचं नसतं डोकं उठत असतं ती सोडून तिला पण आता गपचूप बस. खुश असल्यावर सगळं लय भारी वाटतं बघा दात कशी इचकी ते बाळापाशी अशी दात इचकी नको ग बाई माझे तिचे भांडण होते रेशमी. माझी तिची भांडी होती रेशमी. हे काय असं बाळाजवळ जास्त लांबून बोलायचं हातात घ्यायचं पण नाही एवढं वरडलं की बाळ तसं नाही डॉक्टरांनी सांगितलंय जास्त गर्दी करायची नाही बाळाजवळ लेकरांना ना थोडं म्हणजे हेच ठेवायचं जरा एकदम व्यवस्थित ठेवायचं जास्त हिला कोणाला सांग आणायचं समजून. नाही सॅनिटायझर लावायचं अगं पण हे खुळखुळा का ती मोठा आवाज आहे खुळखुळ्याचा. काय म्हणती खुळखुळा आणायचा मला बाळाला. हा, खुळखुळा आणायचा मला. अण्णा बघते ना आता काय आणि ती मैत्रीण नाचती ना बघते ना खुळखुळा आणते. लेकरासाठी अजून काय आणलं नाही बरं का घेईन. तेच तर माझं पण लेकरू आहे तुझं काय माझं काय एकच आहे का नाही. मावशी म्हणा मावशी. ते म्हणतात ना एक द्यावा फटका आणि मंदीला मला बघून येतो झटका. बाया मला काय झटका आला मी तर चांगले आले इथपर्यंत रेशमे. आता भांडणच करायचेत का त्या मी सांगते बरं मला एक सांगा हे लगेच निघून गेले कुठे काय त्या पेढे वाटायला आजच गरज होती का पेढे जाऊ दे वाटायची ना. आता त्याच्या मित्राने चाव चाव केलं किती बारे आलते ते घरी. बघ घर सोडलं नाही ग त्यांनी आणि दवाखान्यातून घर दवाखान्यात कुठं गेला नाही खौकार नाही केला पोरण तुमच्या. गबस थोबड तोंडाची. हा. हा पण त्यांचा किती जीव आहे कळलं ना लय जीव आहे, लय म्हणत जीव. होते. मग काय सगळा भिजला होता ग दवाखान्यात माझा बावडे. जाऊ द्या. जाऊ दे बाई दवाखान्याचा मला विषय नको बाई ते काढला. दवाखान्यात. तेच म्हणलं केक का केक खा म्हणलं केक ते लागलाय बाहेर आता खाते मुस्कट तोंडे, हट, चिवडलाय हातातून आता ते हात याने वडते थोडा आतमध्ये समकन जाईल म्हणून. गटकी मध्ये आता काय आहे, जेवायला काही नाही मी पटकीशीन खाऊन आणि घेते एकच टाइम ठेवायचा. रेशमे मग मला पण जेवण मग मी घरी गेल्यावर तू उशीर होईल. जेवण कर निवांत चांगलं या आमच्या तुरा आणि बघा तुमचा नुसता भुरा. टाइमवर चल, जेवण जेवून करते घे. आता पटकीशीन आता ते उठल मग त्याला दूध पाजायचं लय काम आहे बाई रात्रभर जागायचंय मम्मी आता तुला पण माझ्यासोबत जागावंच लागणार आहे तसं तर तुझी मम्मी ना एक नंबर आहे घड्या लय सोनं आहे, असं उभा. सोनं. तुझी आई ना माझी आई- सोनं आहे जसं ते तर तुझ्या आहेच. आईची सर कोणच्याच व्हायला येत नाही रेशमे. मी सांगते मी अगे वय, 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 वय. माझ्या नाकात वड घालून अशी तिच्या डोक्याला ताण करू नको. रेशमी उठ आणि जेवून घे. चला आणि जेवण तुम्ही काय करू. उभा राहिल्या हे करा ना गोळा पटापट फुलं गोळा कर. हा करा पाठी आणेल करा गोळा असं उभा राहायचं मावशी नसतंय. मी करते तुम्ही हो माग मी आहे ना तुम्ही नाही यायचे ना पहा आता. तेलाची घागर बाई एवढं भारी डेकोरेशन काढू वाटा नाही कसलं अगं सुंदर राहू दे. केलंय सगळं सगळीकडे सजव प्रसन्न वाटते. वाटते जेवढा जेवढी टाइम आणला होता तेवढा निराप पिराक केला. खरंच. आनंदाचा दिवस आला. पण आता खरंच आई होणं सोपं नसतं बाईचा पुनर्जन्म होत असतो हे आता कळलं घरवर राहणं कौतुक वाटतंय. हा बाळात निलाव जायचंय दवाखान्यात ते कौतुक वाटतं. अगं जेव्हा टाइम येतो ना बाळातपणाचा तेव्हा कळतं की यांना किती द्यावा लागत आहे. किती तवा कसं असतं. हा ते राजाचे गज करून मोठे तवा सुख सोहळे भोगावं लागते. सोपं नाही ती आई होणं. बरोबर म्हणलं हा सोपं नसतं काळ म्हणतात ना आईचा जीवाचा काळ तवा जलमलं बाळ असं असतंय. माझी रेशमी बाई सुखात आली घरी आली. लय काळजी होती मला रेशमी. थुकून टाकलं देवाने. आता सुखात आहे बाई आनंदात. देव बाप्पाने सगळं पाळ सगळं केलं. व्यवस्थित झालं झालं